चैत्राची चाहूल लागली, घराघरात स्वच्छतेची धामधूम झाली. नवरात्रीच्या आगमनासाठी सजते घरदारी, भक्तीचा सुगंध दरवळतो सारीकडे भारी. गुढीपाडव्याची गुढी उभी राहते अभिमानाने, नववर्षाचे स्वागत होते आनंदाने. आणि त्या पवित्र दिवशी स्वामी समर्थांची कृपा होते प्रत्येकावर प्रेमाने. आणि त्या पवित्र दिवशी स्वामी समर्थांची कृपा होते प्रेमाने. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटेरियर डिझायनर. आता आपले चैत्र नवरात्री सुरू होणार आहेत आणि त्याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर आता चैत्र नवरात्र दिवस सुरू होणार आहे. तर ह्या दिवसात आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. कुलदेवीची सेवा करण्याची एक खूप छान संधी आपल्याजवळ असते. किंवा आता तुम्ही त्या दिवसावर श्रीयंत्रसुद्धा आपल्या घरी आणू शकता. इवन कुलदेवीची तुमच्या फोटो किंवा तुम्हाला मूर्ती विकत घ्यायची असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊन येऊ शकता. तर कुलदेवी हे आता बघा सर्व कुळाला म्हणजे सर्वांची कुलदेवी आणि कुलदैवत असतातच. फक्त कोणाला माहीत असते, कोणाला माहीत नसते. तर आधी तर आपली कुलदेवी कोणती आहे हे तुम्हाला माहीत करून घेणं खूप आवश्यक आहे. कारण की ना कुलदेवीची सेवा जेव्हा आपण करतो किंवा आपल्या घरी आपल्या कुलदेवीची फोटो, टाक, मूर्ती हे असेल आणि जेव्हा आपण त्यांची उपासना करतो, त्यांची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला जे एक मनाची शांती मिळते ना, ते बहुतेकच कुठेच नाही मिळणार तुम्हाला. तर कुलदेवी हे कोणती आहे कशी माहीत होणार तुम्हाला? तर जर जवळपास तुमच्या स्वामी समर्थ केंद्र असेल, मी तर माझी कुलदेवी मला सुद्धा माहीत नव्हती की कोणती आहे म्हणून. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी कशी स्वामी सेवेशी जुळली. तर स्वामी सेवेत जेव्हा मी गेली, केंद्राशी म्हणजे जेव्हा मी जुळली त्यावेळेस त्या केंद्रात मला माहीत झालं की माझी कुलदेवी कोणती आहे, कुलदैवत कोणते आहे माझे. तर त्यानुसार मग आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवतांची सेवा करायची असते. तर कधी करायची असते? तसं तर दुर्गा सप्तशती जो पाठ असतो तो प्रत्येक स्त्रियांनी पठण करायलाच पाहिजे. जसं प्रत्येक मंगळवारी तो सुरुवात करून 2-2 अध्याय वाचून ते सोमवारी पूर्ण संपवायचा असतो. पण जर तुमचं काही आता बघा, आपण कसं असतो वर्किंग असतं किंवा घरचे भरपूर कामं असतात. तर त्यामुळे जर नसेल जमत तर तुम्ही हे नवरात्र जे असते ते स्किप करायचे नाही. सेवा या नवरात्रात तुम्ही तुमच्या देवी आईची सेवा करून खूप काही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. बघा, सर्व म्हणतात की देवाकडे काही मागायचं नसते, देवाकडे काही हे नाही. पण तुम्ही मला सांगा, कोण आता आपण जेव्हा देवासमोर बसतो, आपण बसल्यानंतर आपल्या मनात काय इच्छा आहे, काय दुःख आहे, काय खुशी आहे, काय आपल्याला छान वाटत आहे, काय वाईट वाटत आहे, हे आपण देवाला सांगत असतो. मी तर सांगत असते की मला कधी वाईट वाटलं, दुःख झालं, रडायला आलं, खुशी झाली, म्हणजे मी सुख दुःख पूर्ण माझ्या महाराजांसोबत शेअर करत असते, आई देवी आईसोबत शेअर करत असते. तर ना कुठे ना कुठे आपल्या मनाला शांती मिळते. तर आपल्याला आता हे जे 9 दिवस आहे नवरात्रीचे, येत्या 19 तारखेपासून त्याची सुरुवात होत आहे. तर त्या दिवशी आपण घटस्थापना करायची असते. सर्वात पहिले तर तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्यायचं असते. माझी कुलदेवी जी आहे ते तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि कुलदैवत जे आहे ते जेजुरीचे खंडोबा आहेत. तर तुम्हाला जर नसेल माहीत तर तुम्ही पण तुमच्या जवळच्या केंद्रात जा आणि तुमची कुलदेवी कुलदैवत कोणते आहे हे माहीत करून घ्या. आणि मग आपण त्यांची सेवा करायची असते. तर कशा पद्धतीने सेवा करायची असते? भरपूरसे लोक घरी घटस्थापना करतात. कोणी घट नाही मांडत तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या 9 दिवसात कोणी 3 करतात, कोणी 5 करतात, कोणी 7 करतात, कोणी 14 करतात. असे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असते.
तर सर्व आपली जी दिनचर्या असते, आपल्याला जसे कामं असतात त्याच्या अनुसार तुम्हाला देवी आईची सेवा करायची असते. तर माझ्याकडे मी घटस्थापना करत असते, घट असते माझ्याकडे. तर मी कुठली पूर्वतयारी आधी करते हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून ज्यांची इच्छा आहे या नवरात्रीपासनं म्हणजे घटस्थापना करायची किंवा कुलदेवीचे टाक घरी आणायचं असेल, मूर्ती घरी आणायची असेल, श्रीयंत्र घरी आणायचं असेल, तुम्हाला स्थापना करायची असेल, तर तुम्ही या नवरात्रीत ते घरी आणून त्यांची स्थापना करून पूजा सुरू करू शकता. तर हेच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगते की आता मी नवरात्री असताना आपण काय काय करायचं असते, मी काय करते हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज सांगते. बघा, सुरुवातीलाच तुम्ही बघितलं की मी घराची यादी सुरुवात कुठनं केली होती की साफसफाईपासून केली होती. घरातील प्रत्येक जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे किंवा आपण दिवाळीच्या आधी जशी नवरात्री जेव्हा लागते तेव्हा कशी साफसफाई सुरुवात करतो तितकी नसेल होत, तर जेणेकरून घरातले जाळे काढून पूर्ण स्वच्छ त्याला पूर्ण घर आपलं व्यवस्थित स्वच्छ करायचं. आणि आपण जसं कुठले गेस्ट येणार असते, आपल्या घरी पाहुणे येणार असते, तर कसं आपलं घर सुंदर बनवून ठेवतो तसंच आपल्या देवी आईच्या स्वागतासाठी पण आपल्याला आपलं घर स्वच्छ आणि पूर्ण व्यवस्थित आवरून ठेवायचं असते, देवघर स्वच्छ करायचं असते. आणि बघा हे काम आहे ना तुम्हाला, तसं आता नवरात्री येत आहे तर तुम्ही ना आधीपासूनच सुरुवात करा. जसं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं की माझं देवघर स्वच्छ झालं, माझं घर स्वच्छ झालं आहे. इवन मी त्या दिवशी म्हणजे मला ना घाई नाही झाल्या पाहिजे म्हणून मी पूर्ण तयारी आधीच करून ठेवत असते. तर घटस्थापना करायसाठी तुम्हाला काय काय लागणार, सर्वात पहिले तर अखंड ज्योतसाठी आपल्याला एक दिवा लागत असतो. तर माझा हा असा मोठा दिवा आहे, मी असा प्रकारचा दिवा वापरत असते. ठीक आहे. मग आता आपण नाही का जव पेरत असतो मातीमध्ये, तर माती पण कशी हवी असते आपल्याला, आपल्या शेतातली किंवा स्वच्छ अशी माती हवी असते. त्यात खडे नको, गोटे नको काही. तर त्याला आधी जर तुम्ही विकत आणत असाल तर त्याला छान चाळून घ्या, त्यातले गोटे वगैरे जे असेल ते वेगळे करा आणि छान माती अशी हे करा. आणि त्यासाठी ना कोणी टोपली वापरते, मी स्पेशली चैत्र नवरात्रात असं पॉट आणत असते की जेणेकरून याचं पूर्ण काम झालं, नवरात्री संपली की मी यातनं चिमण्यांसाठी पाणी ठेवत असते. तर हे म्हणजे आपल्या कामात सुद्धा येते. तर त्याच्यामुळे हे अशा प्रकारे जव पेरायचं असते आणि आपल्याला हे असं ठेवायचं असते त्याच्यावरती. तर यावरती मग काय करायचं, एक तांबा लागतो, म्हणजे एक प्लेट घ्यायची तांब्याची, त्यावर अष्टदल म्हणजे तांदळाचं बनवून आपल्याला आपल्या कुलदेवीची टाक ठेवायची असते. तर त्यासाठी तुम्हाला कुलदेवीची टाक असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. तुमची तुळजापूरची भवानी पण असू शकते कुलदेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी आई असू शकते, सप्तशृंगी माता असू शकते, रेणुका माता असू शकते. तुमची जी पण तुमची कुलदेवी आहे त्यांची टाक असणं गरजेचे आहे. पुन्हा मी तुम्हाला अखंड ज्योतसाठी एक दिवा ते सांगितलंच आहे. आता अजून काय काय असणं, मेन म्हणजे त्या दिवसाचं दुर्गा सप्तशतीच्या आपल्याकडे पाठ जे पुस्तक आहे ती पण असणं गरजेची असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता माझ्याकडे आहे ना महालक्ष्मीची अशी मूर्ती आहे. या दिवसात 9 दिवसात तुमच्याकडे ज्या कोणी देवी आई असेल, महालक्ष्मी आहे, अन्नपूर्णा माता आहे, तुळजाभवानी आहे, त्या सर्वांना आपण कसं देवी आईची आपण नवरात्रीत पूजा करत असतो पहिल्या दिवशी. तर माझ्याकडे छान अशी मोठी 6 इंचीची 5 इंचीची महालक्ष्मीची मूर्ती आहे. तर मी माझं तसं तर देवी आई महालक्ष्मीचं मला खूप आहे. तर मी त्यांचे ना प्रत्येक वेळेस शृंगार करत असतो. तर मी त्यांच्यासाठी ना असे वस्त्र घेऊन आलेली आहे. जसं आता हे कॉटनचं वस्त्र आहे, कारण की आता गरमी आहे ना, तर कॉटन वस्त्र. आणि ज्यावेळेस अश्विन नवरात्र असते तेव्हा मी त्यांच्यासाठी वर्कवाला आणत असते. कारण की काय आहे की आपल्याला जसं गरमी होत असते तसं त्यांना पण आपल्या फिलिंग्स बघा, सर्वांच्या आपापल्या फिलिंग्स असते. तर त्यामुळे मी काय करते, असे 3 कलर्स आणलेले आहे. तर या 3 पैकी मी कुठलं तरी एक त्या दिवशी त्यांना घालणार, त्यांचा शृंगार करणार. कारण की काय असते, जेव्हा आपण हे मी तुम्हाला सांगितलंय की घटावरती आपण देवी आईचं ठेवायचं असते तांब्यामध्ये, म्हणजे
पितळची प्लेट घेऊन किंवा तांब्याची प्लेट घेऊन त्यात अष्टदल काढायचा आणि आपल्याला पानावरती देवी आईला तुळजाभवानीच्या टाकला असं झोपवून ठेवायचं असते, म्हणजे देवी आई आपल्याकडे आराम करत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं असते. त्याच्यामुळे आपण त्यांचा शृंगार नाही करू शकत ना, म्हणजे खूप सिंपल पद्धतीने ते ठेवायचं असते. पण माझ्याकडे महालक्ष्मी आईची मूर्ती आहे, कुणाकडे दुर्गा माताची पण असते. तर तुम्ही ना त्यांचा पूर्ण शृंगार करा. त्यांना जसं छोट्या छोट्या बांगड्या असतात, पूर्ण गळ्याचं असते, त्यांचे केस, त्यांची ओढणी. तर मी काय करते, माझ्याकडे ना तुळजाभवानीची फोटो पण आहे, इथे वर लागलेली आहे. मी दाखवणार तुम्हाला ज्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठचं मी माहिती देणार त्या दिवशी. तर मी त्यांच्यासाठी एक अशी ओढणी घेऊन येते, कारण की ना आपल्याला म्हणजे त्यांचं शृंगार करायचं असते. आणि मी प्रत्येक म्हणजे नवरात्रीमध्ये देवी आईसाठी ओढणी आणत असते. तर ही एक ओढणी मी देवी आई तुळजाभवानीच्या मोठ्या फोटोसाठी आणते. सध्या माझं देवघर आहे ना छोटंसं मार्बलचं आहे, पण आता मी ईशान्य दिशेला मोठं मंदिर बनवून घेणार आहे. तर त्यात मग माझे ते पूर्ण देवारा जो पायरीवाला असते तो पण असणार. आणि वरती जे आहे तुळजाभवानीची फोटो, आताही माझी ईशान्य दिशेलाच आहे तुळजाभवानीची फोटो, त्यांच्यासाठी मी ही ओढणी आणते. जसं माझा तर विचार आहे की मी हा येलो कलरचा लक्ष्मी आईला घालायचं म्हणून, तर त्यासाठी मी ही ओढणी देवी आई लक्ष्मीसाठी ओढणी, मग त्यांच्या गळ्यातलं, त्यांच्या बांगड्या. तर हे ना आपल्या आपल्या इच्छेनुसार असते, असं नाही की मी करते म्हणून सर्वांनी करायला पाहिजे. पण तुमच्याकडे जर देवी आई, महालक्ष्मी, तुळजाभवानी, अन्नपूर्णा माता कुठल्याही देव्या असेल तर त्यांच्यासाठी छोटे छोटे वस्त्र आणायचे. बघा आपण, मी हे नाही म्हणत की मी हे सर्व करते म्हणून तुम्ही पण करा, पण जर तुम्ही तुमच्याजवळ असेल ना हे सर्व करण्यासाठी तर तुम्ही नक्की करा. त्यातनं आपल्याला एक वेगळाच आनंद मिळत असतो है ना. तर या पद्धतीने आपण हे करायचं असते. आता ही पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा घटस्थापना, सर्वात पहिले तर गणपती बाप्पाची पूजा करायची असते. तुम्ही सुपारीच्या रूपात पण गणपती बाप्पा पानाच्या विडावर ठेवू शकता, जोड पानावर, किंवा तुमच्या देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती घेऊन पण तुम्ही तिथे ठेवू शकता. ज्या दिवशी घटस्थापना राहील त्या दिवशी सुद्धा मी व्हिडिओ बनवणार, पण तो व्हिडिओ तुमच्याजवळ दुसऱ्या दिवशी येणार. कारण की काय आहे, त्या दिवशी पण माझ्या मागे पण खूप घाई असणार, तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी देणार, कारण की जेणेकरून जेव्हा नेक्स्ट नवरात्री येईल त्यावेळेस पण तुम्ही तो व्हिडिओ बघून पूजा तुमच्याकडली ते मांडू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. मग आपल्याला छान, मी तुम्हाला जव पात्र आणि हेही सांगितलं आहे की कसं त्यावरती तांब्याची प्लेट ठेवून आपल्याला देवी आईला ठेवायचं आहे. आपल्याला त्यासाठी आंब्याचे पानं किंवा खायचे पानं म्हणजे कपोरी पानं पण लागणार पूजेला जे वापरतो. तर हे ना मी जे सर्व जे काही लागणार आहे, फुलं, पानं, हे सर्व मी आदल्या दिवशी आणणार आहे. तर मी म्हटलं आज जे आहे मी ते तर तुमच्यासोबत शेअर करून घेते आधी. त्यानंतर मी कधी पण दिव्यासाठी घरी पण जे रेग्युलर दिवा वापरते त्यासाठी तिळाचं तेल वापरत असते. आणि ज्योत लावायला हे गाईचं तूप वापरायचं असते, नेहमी लक्षात ठेवा ही गोष्ट, ठीक आहे. तर गाई म्हणजे जे तुपाचा आपण दिवा असतो ते गाईच्या तुपातच लावायचा नेहमी. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी वापरते हा स्प्रे आहे, गुलाबाचा स्प्रे आहे. माझी ना म्हणजे सवय आहे सकाळी देवपूजा करताना मी पूर्ण समोरच्या दाराजवळ किंवा कोण्या कोपऱ्यात असं थोडंसं स्प्रे करत असते. त्यानंतर देवाला लावण्यासाठी आता उन्हाळा असल्यामुळे मी ना खसचं अत्तर आणलेलं आहे. ही पण अत्तर खूप सुंदर आहे. पण मी अजून तुम्हाला समोर सांगणार. देवी आईसाठी मी गुलाबाचं पण अत्तर वापरते, कमळाचं सुद्धा वापरते, आणि आता उन्हाळा असल्यामुळे मी खसचं आणलेलं आहे. तर त्यांना अत्तर, त्या दिवशी तुम्हाला पंचामृत पण रेडी ठेवावं लागणार आहे. पंचामृतमध्ये तुम्हाला दही, दूध, साखर, आपल्याला मध म्हणजे शहद, आणि दूध, तूप गाईचं, हे सर्व मिक्स करायचं. किंवा तुम्हाला वेगवेगळं घ्यायचं असेल तर तुम्ही वेगवेगळं घेऊ शकता. सर्वात आधी तुम्हाला टाकवरती अभिषेक करायचा आहे, श्री सुक्त म्हणायचं आहे. हे सर्व, ते पंचोपचारी पूजा कशी करायची आहे हे मी तुम्हाला
पूर्ण बुधवारी येत्या बुधवारच्या याच्यात सांगणार आहे की टाक कशी असते, दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा असते, हे येत्या बुधवारी मी तुमच्याशी शेअर करणार. हे झालं. आता आपली बघा ही पूजा आपल्याला, मी यासाठी तुम्हाला पूर्वतयारी पण सांगते की तुमचा वेळ तेवढा, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला घाई नको व्हायला. अजूनही नवरात्री सुरू व्हायला 3 दिवस वेळ आहे, तर तुम्ही पूर्ण तयारी ही व्यवस्थित करू शकता. दुसरं म्हणजे त्या दिवसात आपल्याला आपल्या घरात पॉझिटिव्ह अगदी वातावरण तर असतेच. देवी आईचं आपल्याकडे आगमन झालेलं असते आणि त्यांच्या कुठे ना कुठे वास पण असतो. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे माहीत नाही आता कोण करते, पण मी नवरात्रीमध्ये 9ही दिवस एक छोटंसं हवन करत असते. तर हवनसाठी गौरी लागतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, शेणाच्या गौऱ्या. आम्ही तर शेणाच्या गौऱ्याच म्हणत असतो. तर हे मी ना विकत आणत असते. तर ह्या म्हणजे गाईच्याच असायला पाहिजे. तर या आणायच्या आणि रोज तुम्हाला हवन करायचं आहे. तर हवनसाठी आता काय काय सामग्री लागेल मी ते तुम्हाला सांगते. आता हवनसाठी काय करायचं आहे तुम्हाला, हवनसाठी असा हवन सामग्री मिळते मार्केटमध्ये पूजेच्या दुकानात, तर ते तुम्हाला विकत आणायची आहे. त्यानंतर हे चांगल्या क्वालिटीचं आणायचं आहे. त्यात तुम्हाला इलायची घ्यायची आहे, लवंग घ्यायची, थोडी इलायची घ्यायची, थोडी लवंग घ्यायची. लवंग कशी घ्यायची, ज्याला फूल आहे अशी, ठीक आहे. आणि कापूर कापूर घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काळी तीळ आणि पिवळी मोहरी, जव, साखर आणि तांदूळ, हे बघा हे सर्व घ्यायचं आहे. आणि ही एक सर्व औषधी भेटते तुम्हाला, पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे मिळून जाणार, आरामात मिळते. हे सर्व औषधी म्हणतात याला. हे सर्व काय करायचं, हवन सामग्रीमध्ये मिक्स करायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आणि ते बारीक झाल्यानंतर त्यातनं गाईचं तूप घालायचं. गाईचं तूप घातलं की त्याला मिक्स करून एका डब्यात भरून ठेवून द्यायचं. तर हे तुम्हाला 9 दिवस पुरेल इतकं करायचं. हे झालं हवन सामग्री. आता हवन कसं करायचं हे मी तुम्हाला येत्या बुधवारच्या सप्तशती पाठ कसा करायचा त्यात सांगणार, ठीक आहे. कारण की नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आता तुम्हाला पूजेसाठी अगरबत्ती, तुमच्या तेलाच्या वाती, तुपाच्या वाती हे पण ठेवायचं आहे. हे सर्वांकडेच असते, त्यामुळे मला सांगण्याची गरज नाही. अखंड ज्योत तुम्ही जर लावत असाल तर असा चिमटा घेऊन घ्या. आता तर खूप छान छान दिवे आले आहे ऑटोमॅटिक, ते असं मी घेणार तसा दिवा असं फिरवलं की ते वात वर होत असते, ठीक आहे. अशी पण दिवे आले आहेत, पण तुमच्याकडे नसेल तर असा चिमटा ठेवा जेणेकरून आपल्याला वात वर करता येते. आणि त्यानंतर तुम्ही अशा हे धूप पण ठेवू शकता. सम्राग्नी कप म्हणतात ना याला. ते आता कसे हे शेणाच्या याच्यात सुद्धा तयार होऊन आपल्याला मिळतात. हे शेणाच्या याच्यात बनलेले आहेत ह्या. तर अशा प्रकारे हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस वगैरे यूज करू शकता. आपल्याला हे बघा, नैवेद्यासाठी आपण देवी आईला तुम्ही खडीसाखर दाखवू शकता, पुन्हा बत्तासा दाखवू शकता, पंचमेवा दाखवू शकता, चिरंजी दाखवू शकता. तर हे तुम्ही देवी आईला नैवेद्याला दाखवू शकता. तर हे तर आपलं म्हणजे झाली पूर्ण नवरात्रीची तयारी. त्यानंतर त्याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा असतो. मी नेहमी ना गुढीला साडी घालते, पण यावेळेस ना मार्केटमध्ये असं काहीतरी नवीन दिसलं मला. हे बघा, आता असेल पुष्कळच्या ताईंजवळ घालतही असेल, पण माझ्यासाठी हे नवीन आहे. तर असं मस्त सुंदर आणि वेळ पण वाचतो आणि छानही दिसते दिसायला. यात ना काडी असं घालायला पण म्हणजे एक हे आहे पॉकेट सारखं, आणि छान मस्त असं कुठेतरी असं छान अडकवून द्यायचं. किती सुंदर लुक येतो बघा, किती छान आहे. तर अशा प्रकारे आपण हे गुढीला घालू शकतो. मग ही एक पूर्वतयारी असते. त्यानंतर आपण गाठी आणून ठेवू शकतो. गाठी पण घेऊन या तुम्ही. गुढीला गाठी घालावचं असते. कडुलिंबाचा पाला लागतो, तर तो आपण आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी पण अरेंज करू शकतो, ठीक आहे. तर ही गुढीपाडव्याची पूर्वतयारी झाली आपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. माझ्याकडे ना स्वामींची 2.5 ते 3 इंचीची मूर्ती आहे, जी मी नाशिकवरून आणली होती गुरुपीठवरून. तर इतकी छोटी मूर्ती आहे ती, पण इतके सुंदर त्यांचे डोळे, नाक, सर्व असं चेहरा असं कोरीव पूर्ण असं. इतक्या छोट्या मूर्तीवर इतकं सुंदर काम असं वाटतच नाही. तर त्यांच्यासाठी मी हा सिल्कचा ड्रेस आणलेला आहे. मी कॉटनचा बघत होती पण मला भेटला नाही. वेल्वेटचा सुद्धा घेऊन आली मी. मग नंतर लक्षात आलं की वेल्वेट खूप गरम होणार, मग मी हा ड्रेस घेऊन आली त्यांच्यासाठी.
आणि त्यानंतर एक त्यांच्या आवडीची वस्तू म्हणजे हिना अत्तर. महाराजांना हिना अत्तर खूप आवडते, तर हिना अत्तर घेऊन आली त्यांच्यासाठी. आणि हिना अत्तर आणि महाराजांना बेसनचा लाडू, पुरणाची पोळी खूप आवडतात. तर मी म्हटलं की यावेळेस महाराजांसाठी बेसनाचे लाडू बनवणार. तर ह्या पद्धतीने माझी ही पूर्वतयारी झालेली आहे की म्हणजे त्या दिवशी मांडणी पण मी आदल्या दिवशीच थोडी करून ठेवणार की जेणेकरून त्या दिवशी आपला गुढीपाडवा पण असतो, नवरात्रीची पण तयारी असते, दुसऱ्या दिवशी महाराजांचा प्रकट दिवस असतो. तर मग थोडं ना आपल्याला घाई नाही होत आणि शांततेने आपली पूर्ण पूजा होते. तर असा हा माझ्या पूर्वतयारीचा नवरात्री, गुढीपाडवा आणि महाराजांच्या प्रकट दिनाच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.